नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा, आपण बघत आहोत आपल्या शेतामधील मस्त वातावरण, हिरवेगार असं वातावरण आहे. आणि आपण बघूया व्हिडिओमध्ये आपल्या शेतामधील झाडं वगैरे. तर चला बघूया शेतामधील हिरवेगार झाडं वगैरे, फुलाची झाडं. हे पाहू शकता मित्रांनो, हे आहे सोलर 3 HP सोलर आहे. शेती पंपासाठी वापरलं जातं हे सोलर. तर अशा प्रकारे सोलर आहे. आणि हे पहा, हिरवं चारा आहे जनावरांसाठी. अशा प्रकारे आहे बघा हिरवा चारा. आणि मित्रांनो, हे सोलर असं आहे, सूर्यावरती म्हणजे उन्हावरती चालतं आणि शेतीच्या पंपासाठी खूप छान आहे. लाईटीची गरज पडत नाही बघा. हे पाहू शकता, विहीर पण आहे एक सोलर. तर आपण या सोलरवरती शेतीच्या पंपासाठी वापर करत आहोत. अशा प्रकारे आहे ती 3 HP सोलर. हे पाहू शकता, कापूस लागवड केलेली आहे आपण इथं पहा. अशा प्रकारे कापूस लागवड केलेली आहे. असा कापूस आहे आपला आणि हिरवागार परिसर झालेला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. हे पहा, कापूस लागवड झालेली मस्तपैकी आणि छान असं कापूस आलेला आहे. आणि पावसाचं वातावरण पण आहे मित्रांनो वरती. आणि हे पहा, सोलर आहे विहिरीवरती आपलं. आणि सभोवताली झाडं मस्तपैकी आहेत. हे पहा, असं हिरवगार झाडं आणि आभाळसुद्धा आलेलं आहे. पावसाचं वातावरण आहे आणि खूप छान व्ह्यू आहे. पावसाळ्यातला व्ह्यू आहे हा, बघू शकता आपण. हे पहा मित्रांनो, सोलर. हे बघा मित्रांनो, आळूचे पानं आहेत. हे कोणाकोणाला माहीत आहेत हे पानं कशाचे आहेत. तर याच्या खूप छान अशा वड्या बनतात बघा, बेसन पिठामध्ये. आळूचे पानं असे म्हणतात आम्ही त्याला. काही ठिकाणी त्याला आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. हे बघा, शोचं झाड आहे मित्रांनो. असं छान असं शोचं झाड लावलेलं आहे. हा बघा, चाफा आहे मित्रांनो. हा गुलाबी कलरचा चाफा आहे मित्रांनो, त्याला गुलाबी कलरचे. आणि मित्रांनो, मोगरा बघा अशा प्रकारे फुललेला आहे. खूप छान अशा कळ्या लागलेल्या आहेत. आणि बघा तुम्ही, त्याला किती छान अशा कळ्या आणि फुलं लागलेत. तर मित्रांनो, याच्या रोज सकाळी अशी छान फुलं येतात त्याला, बघू शकता आपण कळ्या. हे पहा, हे सकाळी लगेच याचे फुलं तयार होतात. आणि खूप छान असा याचा सेंट येतो. मोगरा असा फुलतो मित्रांनो, पाहू शकता आपण. हे पहा मित्रांनो, हे कळ्या आहेत मोगऱ्याच्या. आणि अशी छानपैकी मोगऱ्याला फुलं येतील आता. हिरवागार आहे आणि छान असे दिसतात बघा गुच्छ. या मोगऱ्याची फुलं गजऱ्यासाठी आणि याच्यासाठी. आणि हे पहा मित्रांनो, हे आहे जास्वंदीचं झाड. आणि जास्वंदीच्या झाडाला अशी लाल प्रकारची फुलं आली. तर हे पाहू शकता, फुल छान फुलं येतात त्याला, जास्वंदीला. बघू शकता फुल. हे पहा मित्रांनो, हे पण फुलाचे झाड आहेत अशा प्रकारे. आणि आपल्या घराभोवती फुलाचे वगैरे झाडं असले का खूप छान दिसतं. हे पहा, जास्वंदीचं फुल आहे.
पाहू शकता तुम्ही. आणि खूप छान अशी झाडं आहेत इथं. हे पहा बदामाचं झाड आहे इथं. मोगऱ्याचं पण खूप झाडं आहेत माझ्याकडं. खूप फुलं येतात मित्रांनो मोगऱ्याला. हे पहा कापसाचं शेत. आणि हा बघा पावसावरती पाऊस नसल्यामुळे अशा प्रकारचे कापूस आहे छोटा छोटा. 2026 जून 2026मध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे कापसाचं उत्पन्न पण कमीच येऊ शकतं मित्रांनो. कारण शेती म्हणलं का पाऊस लागतो आणि पाऊस पाणी असलं की सर्व झाडं हिरवेगार होतात. हे पहा शोचं झाड अशा प्रकारे आहे. हे पहा नारळाचं झाड. नारळाचं झाड पण खूप छान आहे. हे पहा निसर्ग कसा मस्त आहे मित्रांनो. छान परिसरात असे मस्त हिरवगार आहे वातावरण. हे पहा मित्रांनो हे गिन्नी गवत आहे. गाईसाठी चारा आहे. खूप छान असं गिन्नी गवत येतं. आणि हे पहा